ते काही नाही, तू ठणकावून सांगायचं की मी सखू आहे म्हणून. आणि काय ग यमुने, तुला लाज नाही वाटत? तू सांगत का नाहीस की ही सखू तुझी सेवा करते आणि मी शेंगा खात बसलीये? हा अन्याय नाही का? थांबा बाजू, मी जाऊन सांगते. अगं बाजी, अगं मनोरमे, अगं तुझी ही सेवा करते ती सखू आहे आणि यमुना ही आहे. तुम्ही कोण सांगणार मला? कोण यमुना आणि कोण सखू ते? ही यमुना रात्रंदिवस माझी सेवा करते. ही यमुना आणि ही अवलक्षणी अपसकुनी सखू आहे. समजत कसं नाही तुम्हाला? अगं मनोरमे, तुझा चुकीचा समज होतोय. अगं ही यमुना नाही, ही सखू आहे. आणि यमुना तर सर्वांची ये ना बाहेर ये, मी सांगतो तुला नीट. अगं सांगतो. अशी काही म्हातारी काही बोलतेय. रमाई शांत, आपल्याला आंबील घ्यायची की नाही? साठण पण घ्यायचंय. शांत हो बघू. घे. सर्वाची तू आधी शांत हो, ऐक माझं. अरे पण तू मला का शांत करतोयस? हे तुला पटतंय का? अगं मला पण चुकीचंच वाटत होतं ग, पण सखू म्हणाली रमाईची तब्येत ठीक होणं सगळ्यात महत्वाचं आहे. श्रेय कोणाचं आहे, कोण घेतंय ही अतिशय दुय्यम गोष्ट आहे. आणि सखू रमाईसाठी जीवाचं रान करते ग. हा समंजसपणा आणि ही सेवावृत्ती, ही अक्कल त्या चिमुरडीला देवाने दिली, पण त्यातली थोडीशी तरी यमुनाला का नाही दिली? सखूचं कौतुक करताना माझा का उद्धार करते ही म्हातारी? तुला काय दिवे ओवाळायचे ते सखू पुढे ओवाळ ना. अगं रमाईचे हात भाजले ना, त्या अपघाताचा रमाईवर खूप मोठा मानसिक आघात झालाय. त्यामुळे तिला भ्रम होतोय आणि ती सखूलाच यमुनाताई समजते. त्यातून आता रमाई बरी होती, तिच्या हाताच्या जखमा पण बऱ्या होत आहेत. पण दुर्दैवाने रमाईवर मानसिक आघात झाल्यामुळे हे सगळं घडते. हे बघ दिगो, माझ्या म्हातारीचे शब्द लक्षात ठेव रे. तुझी जी बायको आहे ना सखू, ती साधारण मुलगी नाहीये. अरे तिच्यामध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे. अरे ती या घरात आल्यापासून तिने सगळं काही सहन केलं, पण ती सगळं विसरली आणि ह्या खाष्ट सासूची आता सेवा करते आहे. हेच विलक्षण आहे ना रे. मला तिचं खूप खूप कौतुक वाटतं रे. मला क्षमा कर, मला माफ कर. अगं वच्छे अगं काय झालंय काय तुला? तुम्ही, मी या खोली बाहेर पाऊल ठेवणार नाही. अगं असं करून कसं चालेल? आता सगळेजण भूक करत जेवायला येतील. मी चुलघरात येणार नाही, मी पाऊल ठेवणार नाही तिथे. सखू चेटू करते. गळा दाबू तुझा, ती माझ्या मानगुटीवर येऊन बसेल. मी स्वयंपाकघरात येणार नाही. तुम्ही जेवा नाही तर उपाशी राहा, मी बाहेर पडणार नाही. बापरे, जेवायला येणार नाही, उपाशी मरणार. सकू बाळा, तू धन्य आहेस ग. अगं कितीही सहनशक्ती. अगं मनोरमा, तुझा वाटेल तसा तिने छळ केला, त्रास दिला, तुला ओढत फरफटत माहेरी घेऊन गेली होती. तिथे तुझ्या आई वडिलांचा अपमान केला आणि तरीही तू कसलीही पर्वा न करता तू सासूची सेवा करतेस. अहो आजी, ते माझं कर्तव्यच आहे, त्यात मी काही विशेष करत नाहीये. हो ग,
पण सासूच्या नजरेत यमुना मोठी होते आणि मनोरमा अजूनही तुझा राग रागच करते आहे ना. सरू आजी, माझ्या उमई अप्पांनी माझ्यावर असेच संस्कार केलेत. माझं कौतुक हो न हो, मी माझ्या सासूबाईंची सेवा करण्यात कुचराई कशी करू. अप्पा सांगायचे की अशी सेवा करणे म्हणजे ईश्वराची भक्ती करणे. मी जशी माझी उमई तशीच रमाई. तुम्ही नागोबा, आम्ही नागोजी. नागोबा, नागोजी, नागोजी, नागोबा. फक्त बा अंजीचा फरक आहे. बाजी, बाजी म्हणजे बाजी. तुम्ही असणार ना आमच्या बरोबर? असणार ना? मग आम्हीच बाजी मारणार, आम्हीच बाजी मारणार. ओ बाबाजी, 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 तुमच्या आशीर्वादाचं बळ असून सुद्धा आता अति होत आहे बाबाजी. काय झालं? त्या सखूने माझ्या कर्तृत्ववान आणि निडर रमाईची पार खेळण्यातल्या बाहुलीसारखी अवस्था केली आहे बाबाजी. टिकू पण हातचा गेला, पण या सखूचा छळ मी कुठवर सहन करणार बाबाजी. बाबाजी रक्षण करा बाबाजी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. मनोरमा आमची पट्ट शिष्य आहे. तिला काय बी त्रास झाला तर त्यो आम्हाला होतो. आणि ध्यानात ठेवती सखू, ती म्हणजे घशात अडकलेला काटा आहे. पण आम्ही गप बसलोय असा समज करून घेऊ नका. समद दिसत आम्हाला, इथपासून समद दिसत. फक्त योग्य संधी येण्याची वाट बघतोय आम्ही. मग त्या सखूला असा मुठीत चिरडून टाकणार आम्ही. बघच तू. बाबाजी, हे असं इशारी जनावर उगा मिरवित नाही आम्ही. बराबर मौका मिळाला की मग जय नागोजी बाबा, जय नागोजी बाबा. माई, आता जरा कमी जळजळ होती ना? हो ग यमुना, हो. आता बघा, तुम्हाला लवकरच बरं वाटेल. काय झालं? काही चुकलं का? यमुने, तुला मध्येच काय झटका येतो? एवढं सांगूनही तू अहो अहो जाऊ करूनच बोलतेस माझ्याशी. फारच विचित्र वाटतं ऐकायला. रमाई, अगं ते चुकून नकळत माझ्या तोंडून येतं ग. आता बघ, तुला लवकर पूर्ण बरं वाटेल. म्हणजे गुणाची यमुना, तू माझी इतकी काळजी घेतेस म्हणून मी लवकर बरी होणार. बघ किती करतेस ग बाळा. सकू, कामात आहेस का? रमाई,
तू इथे आराम कर, डोळे मिट जरा. हो काका, हे काय झालं? तुमच्या हाताला तोंडाला पीठ कसं काय? ते जाऊ देत ग, ते महत्वाचं नाहीये. हा, पण तू वहिनीला तेल लावतेस का? हो. नाही नाही, लाव लाव, ते अधिक महत्वाचं काम आहे. अहो पण काय झालं, काही काम होतं का? यमुने इकडे. अगं हा ना डोमकावळा आहे, बोका हट्टल जुगारी आहे. काहीतरी काम असेलच याच. अगं काही नाही ग सखू, तुझी सासू काकू आहे ना, तिची जरा तब्येत बरी नाहीये ग, तिला खूप त्रास होतोय ना, म्हणून झोपली आहे ती. हो यमुने, ती वच्ची नाटकी आहे, नाटकी. म्हशी कशा पाण्यात डुबून असतात तशी लोळत पडलेली असते. बनेल आहेत, दोघही बनेल आहेत. म्हणून मी आहे ना चूल घरामध्ये काम करतोय, राहतोय ग. मग काय झालं माहितीये का, मला 4 दिवसात सवय झाली आहे ग. पण हा म्हणजे चिरणं, दळण काढणं, पण काय तसं मी आमटी वरण असं पण सगळं बनवतो. पण काय आहे की बाकीचं काही जमत नाही ना. नाही, कणिक भिजवताना ना माझी त्रेधा तिरपीट उडते नुसती. म्हणजे कधी पाणी जास्त पडतं तर कधी पीठ कमी पडतं, असं होतं ग. अहो पण मग हे तुम्ही का करत होता? मला हाक मारायची ना. नाही नाही, नको. म्हणजे मी भाकऱ्या सुद्धा थापेन. हो, पण ते जरा कणिक भिजवताना जमत नाहीये ना. हो, पण मी असताना तुम्ही कशाला करताय? करते ना मी. रमाई, मी आलेच. चल. अहो, हे तुम्ही का करत बसला? मला सांगायचं ना. अगं नाही, तुझी सासू काकू आजारी आहे ना, म्हणून. अहो पण ही काय पुरुषांची कामं आहेत का? आता तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी करते ही सगळी कामं. सकू वहिनी, तुम्ही ना सांगाल ती मदत करतो. सांगा काय करू? अहो भाऊजी, मी आत्ताच सासरे काकांना बाहेर पाठवलंय, तुम्ही पण बाहेर जा, करते मी सगळं. मी करायलाच हो, पण मी सुद्धा करू शकलो तर मला पण बरंच वाटेल ना. आणि नाही म्हणू नका, तुम्ही कुठवर एकट्या राबत बसणार आहे? मी येतो ना मदतीला. बरं जा, आधी सुकी लाकडं आणा. हाय का? असं कसं बरं? आता ह्यात काय मदत झाली? अहो आधी सुकी लाकडं तर आणा, मग पुढचे काम नंतर. बर. हे आवरून मी पटकन पिठलं भाकरीच करते. मला फार वेळ सासूबाईंपासून दूर राहता येणार नाही, त्यांना मिस लागते. चला सखूबाई, हवरा पटापट. यमुने कुठे गेली? यमुना लवकर ये. रमाई, अगं काय झालं? यमुना कुठे? नाहीये अगं, पण तू अशी कासावीस होऊ नकोस. ती चूल घरात गेली असेल. तुला काही हवंय का? त्रास होतोय का तुला? पाणी देऊ मी? पाणी दे. यमुनाला बोलाव. यमुना हवंय मला. अगं रमाई, अगं इथेच असेल ती. तुला सोडून कुठे जाते का? थांब, मी बघतो. आलोच, लगेच पाठवतो यमुना ताईला. यमुने वहिनी, कांदे मिरच्या चिरून ठेवलेत बघा. कांद्याने रडवलं ना तुम्हाला?
म्हटले होते की मी चिरून देते, पण तुम्ही माझी मदत केली, मला बरं वाटलं. पण आता हात स्वच्छ राखीने धुवून घ्या, नाहीतर नाका डोळ्याला लागले ना झोंबेल. सखू, ए सखू, हे काय? अहो सासरे काका आले होते, त्यांना भाकरीचं पीठ भिजवता येत नव्हतं, ते कणिक कसं मळणार होते. अरे पण भामाताई, यमुनाताई, काकू आहेत ना घरात, तिघी तिघी आहेत. सासू काकूंना बरं नाही वाटत हो. आणि यमुनाताई काहीच कामाची नाही, आणि भामाताई कुठे दिसलीच नाही. काय करतायत कोणास ठाऊक. पण विनू भाऊजी आले माझ्या मदतीला. बघा ना, कांदा मिरच्या चिरून दिल्या. अगं सखू, पण तुला रमाईच्या अवस्थेची कल्पना नाही का? रमाई तुझ्याशिवाय कोणालाच ऐकत नाही, जवळ येऊ देत नाही की हात लावू देत नाही. कसं करायचं? जा रे विन्या, भामाताई आणि यमुनाताईला बोलावणार जा. हो हो. आऊ नको ना हो आता वाद. नको ना, मला पण भांडणं तंटे वाद नाहीच आवडत. तिटकाराच आहे, प्रत्येकाला जाणीव असायलाच हवी. घ्या घ्या, सगळ्यांनी बाबाजींनी मंत्रवलेला हा खास अंगारा लावा. हो, बाबाजींचा सादर आहे आपल्याला. सकूचा बंदोबस्त नाही झाला तर हे घराणं फुटक्या बोटीसारखं पाण्यात बुडेल. हो. काकू घाबरू नकोस, बाबाजींची कृपादृष्टी आपल्या घरावर आहे. कृपादृष्टी आहे ग, पण स्वतःच या सगळ्या गोष्टींना आग का लावली त्यांनी? या सगळ्या गोष्टीची सुरुवात बाबाजींनीच केली ना. मग सकूचं स्थळ बाबाजींनी का सुचवलं? आज जी आपल्या वहिनीची अवस्था झाली आहे ती अशी का झाली ते मला काही माहित नाही. आणि आपण मागचं काढण्यापेक्षा आजचं बघूयात ना. मला खात्री आहे यातून बाबाजीच मार्ग काढतील. प्रत्येक वेळी तेच धावून आलेत ना. यमुनाताई, भामाताई, तुम्हाला दिगू दादाने चुलघरात लगेच बोलवलंय. येत नाही सांग. वा रे वा, आता काय आम्ही या दिगूच्या आदेशावर चालायचं की काय? बघा ना, आपला दिगू आधी कसा साधा सरळ होता, पण आता ही सखू नाचवते त्याला. जा बाई, बोलवलंय ना तर लगेच जा. त्या सकूच्या नादी लागू नका, नाहीतर तुमचं उंदीर नाहीतर माकड करून ठेवेल. हो, जा जा. हे बघा, उगाच वाद घालू नका. तो दिगू काय म्हणतोय ना ते जाऊन बघा. जा तुम्ही. चल. काहीतरी भयानक घडणार आहे. आता काय तुझ्या अकेला धावत येऊन इथे गुलामासारखं उभं राहायचं का? अशा काय बोलताय? कोण गुलाम, कोण मालक? मी तर माझ्या बहिणींना बोलावणं पाठवलं होतं, तेही अत्यंत सालसपणे. तू बोलावलंस की सखूनी सांगितलं म्हणून बोलावलंस? का? मला अक्कल नाही की जाणीव नाही? भामाताई, याचा अर्थ आपल्याला जाणीव नाही. बघ ना, अरे दिगू, सखू 4 काड्या इकडच्या तिकडे केल्या तर लगेच त्याचा बाऊ करायचा नसतो. भामाताई, जरा तरी विचार कर. 4 काड्या इकडच्या तिकडे केल्या म्हणून कुणीच काहीच म्हणत नाहीये. पण रमाईच्या तब्येतीबद्दल मी तुम्हाला सांगायला नको ना? रमाईला सतत सकू जवळ हवी असते. रात्रंदिवस रमाईची सेवा सकूबीन बोभाटपणे करते. पण इथे तिजोरीच्या किल्ल्यांवरून वाद होतो. अधिकार आणि वाटणीचा विचार अशा अवस्थेतही सुचतो नाही. नुसतं सुचत नाही तर पोखरत राहतो. मग जबाबदाऱ्या कर्तव्य काय आम्हीच जपायच्या? बायकोच्या थोरवीचे पोवाडे ऐकवायला बोलावलंयस का?
तसं सांगायचं विनू सोबत, नाही म्हणजे कानात रुई घालून आलो असतो. हेच हेच ते सततचं कुत्सित बोलणं, तिरकाच विचार करणं. कधीतरी स्वतःला सत्याच्या आरशात बघावं ग. रात्रंदिवस सकू रमाईची सेवा करतेय तर घरातली इतर जबाबदाऱ्या आपण वाटून घ्यायला नको का? काकू बिचारी आजारी आहे म्हणून स्वयंपाक पण सकूनेच करायचा का? यमुना ताई, तू का नाही करत स्वयंपाक? बरं ठीक आहे, तुझं मूल लहान आहे, पण भामाताई तू काय करते? तू तर मदत करायलाच आली होतीस ना. रमाईची सेवा, अगदी धुणी भांडी करण्याची तुझी तयारी होती. मग आता सकू करत असलेली घरची सगळी कामं तू करायची. चुलघर पण तू बघ. चल सकू, चल. घ्या, म्हणजे या बाहेरून आलेल्या सुना आराम करणार आणि आपण दोघी माहेरवाशिणी त्यांना हा काम करायला लावणार. मावशीला ना अजिबात खपलं नसतं हे. रमाईला फक्त बरी होऊ दे, मग बघ या सखूची कशी वाट लावते ते बघ. पण तोपर्यंत काम करावीच लागतील. अगं काय हे, 3-4च भाकऱ्या केल्यात, आता ह्या कुणाच्या नाकाला पुरणार आहेत? अरे देवा, अगं पीठ पण संपलंय. या पीठ पण संपलं म्हणजे आता जात्यावर दळावं लागेल. अगो बाई, भामाताई तूच कर. हा, मी दळू? मोर 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 मरेपर्यंत काम कर भामे. तुलाच मोठी हाऊस होती ना सखूची वाट कशी लागते बघायची. हो गा आता फळ. ती यमुना नटवी आणि ती काकू नाटकी आणि मधल्या मध्ये दिगूनी तुझा पाण उतारा केला आणि वर कामालाही झोपलं. मर आता यातून मार्ग शोधावा लागेल, नाहीतर आता तुझी मोलकरीण होईल. झालं का ग दळण? एवढ्यात होईल का? हा, तू बस जरा दळायला. मी मला नाही ग जमणार. शंभू बाळ फार त्रास देतोय बाई. दात येत आहेत ना त्याला. अगो एक क्षण सुद्धा खाली थांबत नाहीये. बघ अगं यमुने, मी विसरलेच. काय ते? अगं आज पंचमी ना. मग पंचमी म्हणजे माझ्या आहोंना बाहेर गावी जायचंय. घरी 2 वयात येणाऱ्या पोरी आहेत ग, आणि दादा आमचे माझे सासरे ग. त्याचं कोण करणार? नाही नाही, मला जायला हवं अगं. इथे थांबून नाही चालायचं. आता निघते मी. नाही नाही, निघायलाच हवं मला. भामाताई, भामाताई थांब अगं, 2 दिवस तरी थांब. भामाताई गेली वाटतं. हो गो बाई, स्वयंपाकघराची सगळी जबाबदारी माझ्यावर पडते की काय? रमाईच्या हातांना कापड बांधायची गरज नाही ना? नाही, जखम सुकला, खास पण कमी झाली. काय झालं? सखू, एरवी रागीट सडेतोड बोलणारी रमाई आजारपणात लहान बाळासारखी झाली होती ना. सतत तुझी सोबत हवी असायची तिला. तू दिसली नाहीस की यमुना यमुना हाक मार. पण यमुना ताई, अहो सासूबाईंना असं वाटतं ना की मी त्यांच्या जवळ असावी, तेवढंच खूप आहे माझ्यासाठी. अगं पण रात्रंदिवस तू करत असलेल्या मेहनतीचं सारं श्रेय यमुना ताईला जात. तुझ्या मेहनतीचं, सेवेचं काहीतरी मोल आहे का त्यांना? म्हणून जाणीव करून द्यावी लागली त्यांना. अहो कोणी माझं मोल करावं म्हणून मी सासूबाईंची सेवा करतच नाहीये.
सासूबाईंची तब्येत सुधारायला हवी. फक्त फक्त रमाई. मला सुद्धा रमाईची काळजी वाटते. जेव्हा ती बरी होईल तेव्हा तुला स्वीकारेल का? म्हणजे म्हणजे सखू म्हणून तुला स्वीकारेल का? पुन्हा तिच्या मूळ मागणीवर आली तर? तुला घराबाहेर काढलं तर? हो, तुम्ही खूप विचार करता. आता सासूबाईंची तब्येत सुधारायला हवी. पुढे ते काय करतील ते बघू आपण. त्याचा आता कशाला विचार करायचा? अगं पण तू इतकं केलंस त्याचं मोल शून्य ना. अहो, मी काय करते, कशी वागते हे माझा देव बघतोय आणि तुम्हीही बघताय ना.